नमस्कार. एक अतिशय महत्त्वाची सूचना म्हणून मी आज हा व्हिडिओ करत आहे तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी. 1 एप्रिल पासून म्युच्युअल फंडचे KYC चे नवीन नियम लागू झाले आहेत. त्यानुसार तुमचे KYC चे स्टेटस चेक करून तुम्हाला KYC हे अपडेट करायला लागणार आहे. जर तुमच्या KYC चे स्टेटस ऑन होल्ड असेल तर तुम्हाला कोणतेही व्यवहार KYC म्युच्युअल फंड मध्ये करता येणार नाही. तुमचे SIP बंद होतील आणि पैसे काढायला देखील त्रास होऊ शकतो. त्यामुळे KYC हे लगेच करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, जर तुमचं KYC चं स्टेटस हे KYC इज रजिस्टर्ड असं असेल तर तुम्हाला तुमचे चालू असलेले SIP हे चालू राहतील. बाकी जे व्यवहार केले असेल ते देखील तुम्ही तसेच करू शकता. पण नवीन फंड मध्ये तुम्हाला जर इन्व्हेस्ट करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला KYC हे करावंच लागेल. तिसरं, KYC इज व्हॅलिडेटेड असं जर तुमचं स्टेटस असेल तर तुम्हाला काहीही करायची गरज लागणार नाही आहे. तुमचं इन्व्हेस्टमेंट आणि SIP हे सगळे आहेत तसे चालू राहतील आणि कोणता अडथळा येणार नाही. तुमचं पॅन कार्ड आणि तुमचं KYC याच्यावर जन्मतारीख जर वेगवेगळी असेल तरी देखील तुम्हाला KYC अपडेट करून घेण्याची गरज आहे. तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड आणि बँक यामध्ये तुमचे नाव सेम असणं हे देखील गरजेचं आहे. तसे नसेल तर तुम्हाला KYC अपडेट करणं गरजेचं आहे. जी KYC चेक करण्याची जी लिंक आहे ती मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आज मेन्शन करत आहे. त्याच्यावरती तुम्ही पॅन नंबर टाकून तुमचे KYC चं स्टेटस हे चेक करू शकता. तसेच KYC साठी ऑफिशियल कोणते डॉक्युमेंट्स आहेत हे देखील मी व्हिडिओमध्ये पोस्ट करीन. ते बघून सुद्धा तुम्हाला KYC करण्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत हे बघून आपण KYC अपडेट करू शकता. या KYC च्या माहितीसाठी अजून काही शंका असतील तर तुम्ही कधीही मला कॉल करू शकता किंवा माझ्या ऑफिसला भेट देऊन आपण हे KYC चं प्रोसेस हे करून घेऊ शकतो. तर तुमचे इन्व्हेस्टमेंट असेच चालू राहू देत आणि कुठला अडथळा येऊ नये त्याच्यासाठी हॅपी इन्व्हेस्टिंग.